ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर या साप्ताहिक अक्षर मैफलीचा आजचा 18वा भाग. आज सहभागी होणारे साहित्यिक आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक कुमार सोहोनी आणि गझलकार सदानंद डबीर. त्यांच्यासोबत वाचक म्हणून सहभागी होत आहेत दिग्दर्शक मनोहर सरवणकर आणि कवी संगीतकार मिलिंद जोशी. या चौघांचेही स्वागत. नाटक, चित्रपट, मालिका, टेलिफिल्म्स या क्षेत्रातला दिग्दर्शक म्हणून स्वतःचा प्रवास आणि गेल्या 4-4.5 दशकातला या क्षेत्राचा इतिहास असा सांस्कृतिक दस्तऐवज ज्या पुस्तकातून मांडला गेला आहे ते पुस्तक म्हणजे दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी लिहिलेलं शिदोरी माझ्या नाट्यचित्र प्रवासाची. गेल्या 47 वर्षांहून अधिक काळ ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनय, गायन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, निर्मिती, संगीत अशा वेगवेगळ्या आघाड्या यशस्वीपणे सांभाळणारे आणि यासाठी जवळजवळ 43हून अधिक मानाच्या पुरस्कारांचे मानकरी कुमार सोहोनी. त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना अभिराम भडकमकरांनी त्यांचा कर्मवैभवी कुसो असा नामोल्लेख करताना त्यांना कर्ता कलावंत म्हटलंय. या कर्ता कलावंताकडून आज त्यांची शिदोरी आपल्यासमोर उलगडली जाणार आहे. ऐकूया. नमस्कार, मी कुमार सोहोनी. 26 मार्च 1963 पासून मराठी रंगभूमीवर मी रंगकर्मी म्हणून कार्यरत आहे. या 57 वर्षामध्ये गायन, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, निर्मिती, ध्वनी, रंगभूषा अशा सर्व विभागांमध्ये मी भरघोस यशस्वी कामगिरी केलेली आहे. फक्त लेखन, नाट्यलेखन ह्या प्रकारामध्ये मात्र मी केवळ एकच नाटक लिहिलेलं आहे आणि ते सुद्धा अनुवाद. जर्नी टू द माउंटन बियॉन्ड नावाच्या इंग्रजी नाटकाचा मी अनुवाद केला प्रवास पर्वताकडे या नावाने आणि 1977 साली ते नाटक रंगभूमीवरती आलं. तसं पाहता 1976 ते 1979 अशा 3 वर्षाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या कारकिर्दीमध्ये मी फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ डिरेक्शन नावाचं एक इंग्रजी प्रोजेक्ट तयार केलं जे दिग्दर्शनाची थिअरी सांगणार होतं, पण त्याबरोबरच त्याच्यामध्ये इब्राहिम अलकाजी सर, B.V. कारंत आणि बॅरी जॉन यासारख्या प्रतिथयश दिग्दर्शकांच्या नोट्सही होत्या. मुंबईला आल्यानंतर अनेकांनी मला विनंती केली की त्याचं मराठी भाषांतर तू करावंस आणि आपण ते प्रकाशित करूया, पण त्याला मी विरोध केला. याचं कारण माझं पुस्तक वाचणार कोण? माझं पुस्तक वाचणार फक्त नाट्यविषयक अभ्यास असणारे विद्यार्थी किंवा नाट्याची आवड असणारे असे लोक. मला सर्व वाचकांना आवडेल असं पुस्तक लिहायचं होतं, म्हणून मी तो प्रस्ताव बाजूला ठेवला आणि मी दिग्दर्शन करत राहिलो. नाटक, मालिका, नंतर सिनेमा या सर्वमध्ये व्यस्त होत राहिलो. 2015 साली मी जेव्हा 60 वर्षाचा झालो त्यावेळेला एक नाट्य महोत्सव करायचं मी ठरवलं, ज्यामध्ये माझ्या 60 वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्या निर्मात्यांचा सत्कार करायचा, त्या अभिनेत्यांचा सत्कार करायचा आणि त्या तंत्रज्ञांचा सत्कार करायचा आणि मला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानायचे असं मी ठरवलं. त्याच वेळेला माझ्या दिग्दर्शनाचा ज्या काही वारसा आहे तो पुढे चालवण्यासाठी त्याचं प्रकाशन करावं असं माझ्या मनात आलं. याचं कारण असं की मी NSDमधनं आल्यापासून नाट्य शिक्षण शिबिर घेत नाही किंवा प्रशिक्षणही कुठे देत नाही, तर माझ्याकडे जे ज्ञान आहे ते बाकीच्या विद्यार्थ्यांना मिळावं आणि तो ठेवा ह्या निमित्ताने मला सादर करता यावा असं मी ठरवलं. पण तरीसुद्धा केवळ दिग्दर्शनाची थिअरी प्रकाशित करणं हे मला तेव्हाही मान्य नव्हतं आणि 2015 साली मान्य नव्हतं. म्हणून मी त्या पुस्तकामध्ये माझ्या काही नाटकांचं मेकिंग त्याच्यामध्ये लिहायचं ठरवलं, जे सामान्य प्रेक्षकांना आवडेल आणि थिअरीमधला भाग मी कसा प्रत्यक्षात वापरला आणि ती नाटकं दिग्दर्शित केली याचं प्रात्यक्षिकही नाटकाच्या विद्यार्थ्यांना मिळू शकेल अशा विचाराने मी ते पुस्तक लिहिलं आणि 2015 साली ते पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं नाव होतं चौकट दिग्दर्शनाची. ते पुस्तक लिहित असताना मागे वळून पाहताना मला अनेक गोष्टी आठवायला लागल्या
आणि त्या आठवणी मी पुस्तकाच्या रूपात किंवा आठवणीच्या रूपात लिहायचं ठरवलं आणि त्याच वेळेला शिदोरी या पुस्तकाचा जन्म झाला. माझ्या लक्षात आलं की 2017पर्यंत 2018पर्यंत मी जवळजवळ 107 कलाकृती दिग्दर्शित केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 70 नाटकं, 18 मराठी सिनेमे आहेत, 12 मराठी सिरियल आहेत, नंतर 9 टेलिफिल्म्स आहेत. अशा सगळ्या कलाकृतींची एकदम आठवणी करायला लागलो आणि मी ठरवलं की आता याबद्दल आपण लिहावं. आपल्याला आलेले भले बुरे अनुभव आपण शब्दांकित करावेत आणि ते लोकांपुढे ठेवावेत. याचं कारण असं की चौकट दिग्दर्शनाची पुस्तक खूप लोकांना आवडत होतं आणि त्यातला विशेषतः नाटकातला भाग जो होता तो सामान्य प्रेक्षकांना आवडल्यामुळे मी हा निर्णय घेतला की आपले भले बुरे जे काही अनुभव आहेत ते प्रेक्षकांसमोर वाचकांसमोर ठेवावेत आणि त्यांना आपल्या अनुभवातून आपल्या चुकांमधून त्यांनी शहाणं व्हावं आणि आपल्या यशामधनं त्यांनी बोध घ्यावा. असं म्हणून मी शिदोरी या पुस्तकाची रचना करायचं ठरवलं. शिदोरी हे पुस्तक म्हणजे माझं आत्मचरित्र नाही, कारण आत्मचरित्र लिहिण्याइतका मी कोणी मान्यवर नाही. शिदोरी म्हणजे 4 मे 1973 ते 20 डिसेंबर 2018 ह्यापर्यंत मी दिग्दर्शित केलेल्या माझ्या नाटकांच्या बद्दलची अनुभवाची शिदोरी आहे. त्यात अशा अनेक घटना आहेत ज्या मला त्रासदायक ठरल्या, मला अभिमानास्पद ठरल्या. अशा घटनांची ही शिदोरी आहे. अनेक मान्यवरांना दिग्दर्शन करताना आलेले मला अनुभव मी त्यात कथन केलेले आहेत. काही हुकलेल्या संधी, काही फेल्युअर गेलेल्या गोष्टी याची सहलही त्याच्यामध्ये मी मांडलेली आहे. तसं पाहता 1963 पासून 1973पर्यंत मी रंगकर्मी म्हणून कार्य करतच होतो, पण मी 73 साली दिग्दर्शनावरती फक्त लक्ष केंद्रित केल्यामुळे मी 1973 पासूनचा सगळा माझा इतिहास किंवा माझ्या सर्व कलाकृतींबद्दलची या आठवणी लिहायचं मी ठरवलं आणि शिदोरी या पुस्तकाचा जन्म झाला. या डॉक्टर लागूंसारख्या महान अभिनेत्यांबरोबर मी काम केलं, त्याचे अनुभव आहेत. ते अगदी अरुण नलावडेसारख्या हरहुन्नरी कलाकाराला दिग्दर्शित केलं, त्याचेही अनुभव आहेत. भक्ती बर्वेंसारख्या अभिनेत्रीला दिग्दर्शन केलं, तसंच मुक्ता बर्वेलाही दिग्दर्शन केलं, यांचेही अनुभव आहेत. तसंच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधल्या 3 वर्षाचा माझा अनुभव या पुस्तकात मी कथन केलेला आहे. कारण 1976 सालीही आणि आज 2020 सालीही अनेक वाचकांना, सामान्य लोकांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा याबद्दल माहिती नाही. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची शिक्षण पद्धती, तिथे आलेले मला अनुभव, हे सर्व मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामुळे अनेक होतकरू युवकांना, तरुणांना त्याचं मार्गदर्शन होऊ शकेल. मला असं वाटतं की मी काही प्रतितयश लेखक नाही, त्यामुळे माझ्याकडे साहित्यिक भाषा असते तशी भाषा नाही. मी कामगार आहे, म्हणजे मी प्रॅक्टिकली जगणारा माणूस आहे. मी दिग्दर्शक आहे, मी नेपथ्यकार आहे, मी प्रकाश योजनाकार आहे. त्यामुळे मी शब्दात मला जे काही तोडक्या मोडक्या मराठीमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रेक्षकांनी, रसिकांनी सांभाळून घ्यावा असं मला वाटतं. लग्नाची बेडी हे नाटक दिग्दर्शनासाठी माझ्याकडे कसं आलं ही एक रंजक कहाणी आहे. अथमनुष जगन आणि अग्निपंख या नाटकामुळे डॉक्टर श्रीराम लागू यांच्या घरी जाणं येणं वाढलं होतं. अग्निपंख नाटकाच्या निमित्तानं मी प्रयोगाला डॉक्टरांना भेटलो तेव्हा त्यांनी लग्नाची बेडी नाटक वाचलंस का असं विचारलं. डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी नाटक पुन्हा वाचले. मग डॉक्टरांनी मला कल्पना दिली. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी लग्नाची बेडी या नाटकाचे सलग 21 प्रयोग करायचे आहेत. त्यातून मिळणारा नफा सामाजिक कार्यासाठी वापरायचा आहे. सामाजिक कृतज्ञता निधीच्या ट्रस्टवरती डॉक्टर बाबा आढाव
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर असे अनेक मान्यवर ट्रस्टी म्हणून होते. नाटकाच्या नफ्यातून सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दरमहा काही रक्कम देण्याची योजना आखण्यात आली. त्यात काम करणारे कलावंत होते डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, सदाशिव अमरापूरकर, भारती आचरेकर, अवधूतच्या भूमिकेत नाना पाटेकर, विजय म्हैसकर आणि रश्मीच्या भूमिकेत हिंदी चित्रपटातील ख्यातनाम अभिनेत्री तनुजा. अवधूतच्या भूमिकेसाठी नाना पाटेकरांचे नाव निश्चित झाले होते, पण त्याच वेळेला प्रतिघात या हिंदी चित्रपटाचं शूटिंग असल्याने नानाने नकार कळवला. ती भूमिका सुधीर जोशीने केली. एवढ्या मोठ्या कलाकारांना दिग्दर्शित करायचं म्हणजे कसरतच होती. इथे पात्रांच्या उपलब्धतेनुसार दृश्यांच्या हालचाली बसवायच्या होत्या. उदाहरणार्थ निळूभाऊ आणि रोहिणी हजर असतील तर त्यांचे प्रवेश वाचायचे आणि बसवायचे. मग ते पहिल्या अंकाच्या 3ऱ्या प्रवेशात असोत किंवा 2ऱ्या प्रवेशात असोत किंवा 5व्या प्रयोगात असोत. रश्मीच्या भूमिकेसाठी डॉक्टरांनी तनुजाला विचारले आणि ती तयारी झाली. यापूर्वी तिने नाटकात काम केले नव्हते. प्रामुख्याने ती हिंदी चित्रपटातच काम करत असे. तसं मराठी चित्रपटही तिने केले होते, पण ते निवडकच. लग्नाची बीड हे नाटक, ज्यात प्रति अत्रे यांची भाषा आणि भूमिका रश्मीची, शिवाय सलग 21 दिवसाचे नाटकाचे प्रयोग, बसने प्रवास, रोज संध्याकाळी 7 वाजता प्रयोग, तोही पटांगणातच, असं सर्व असूनही तनुजा तयार झाली. कारण त्यातून मिळणारा पैसा सामाजिक कृतज्ञता निधीसाठी वापरायचं ठरवलं होतं. तनुजा चांगलं मराठी बोलायची, पण त्यात हिंदी इंग्रजी शब्दांचा भरणा असे. तिच्या रोलची तयारी करून घेण्याची जबाबदारी माझ्यावरतीच होती. तिला जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी तिच्या घरी उषा किरण पेडर रोड येथे जात असे. तिथे संवादाची तालीम आम्ही करत असू. मराठी संवाद ती इंग्रजीमधून लिहून घेत असे, मग ती बोलत असे. तसे ती देवनागरीही वाचायची, पण त्यात सहजता नव्हती. म्हणून पूर्ण नाटक तिने इंग्रजीतच लिहून घेतले. तनुजाने खूप मेहनत घेतली. आमची खूप छान मैत्री झाली. ती कधीकधी पूर्ण दिवसही वेळ द्यायची. सायंकाळी मात्र मी 6 वाजता माहीम म्युनिसिपल स्कूलला पोहोचत असे. रिहर्सलला कोणी नसले की डॉक्टर, सिनेमा नाटकांचे अनुभव, एकूण मराठी रंगभूमीची त्यांची मतं, भूमिकेचा अभ्यास करायची पद्धत सांगत असत. त्याच्यामुळे त्यांच्या अनुभवाची शिदोरी माझ्याकडे जमा व्हायला लागली. NSDमध्ये असताना चार्ली चॅप्लिन, पॉल बोनी अशा दिग्गजांची आत्मचरित्र मी वाचली होती, ज्यामध्ये त्याने आपल्या भूमिकेचा अभ्यास कसा केला हेही सांगितले होते. तोच तसाच पण जिवंत अनुभव मला डॉक्टरांकडून मिळाला. हळूहळू एक जमू लागले. 1-2 वाचनानंतर लगेचच हालचाल बसवायला सुरुवात केली, कारण सगळेच दिग्गज, शिवाय प्रत्येकाकडे 1 नोव्हेंबरला स्क्रिप्ट पोचवलेले होतेच. डिसेंबरमध्ये मी पहिला सीन बसवला निळू फुले आणि रोहिणी हट्टंगडी यांचा, म्हणजे गोकर्ण आणि गार्गी यांचा. त्यांच्या प्रवेशाआधी रंगमंचावर कोण आहे, कुठे आहे हे सर्व त्यांना सांगितले जाईल आणि त्या पात्रांच्या जागी डमी वापरून ते दृश्य बसवले जायला सुरुवात केली. जानेवारीत तर माझी पंचायतच होती, कारण 1 जानेवारी 1987 ते 21 जानेवारी 1987 रोज सकाळी 9 ते 5:30 माझ्या रात्राणी नाटकाच्या परळमध्ये तालमी असत आणि नंतर 6 पासून माहीमला लग्नाच्या बेडीची तालीम. अनेक लोकप्रिय चित्रपट, टेलिफिल्म्स, मालिका ज्यांच्या उत्तम दिग्दर्शनातून आपल्यासमोर आल्या, असे प्रसिद्ध दिग्दर्शक मनोहर सरवणकर आज वाचक म्हणून सहभागी झालेत. त्यांचंही स्वागत. नमस्कार, मी मनोहर राघोबा सरवणकर. मी नुकतंच कुमार सोनींचं शिदोरी माझ्या नाट्यचित्र प्रवासाचे पुस्तक वाचलं. खूप छान पुस्तक आहे. म्हणजे पुस्तक हातात घेताच त्यात आपल्या प्रेमात पडतो आपण आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत कधी जातो कळतच नाही. कुमार सोनी, ज्यांना नाट्य चित्रपटसृष्टीमध्ये कुसुया नावाने ओळखलं जातं, एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. हा दिलखुलासपणा या पुस्तकाच्या पानोपानी भरलेला आहे. कुमार सोनी कुठल्याही प्रकारचा ताण घेत नाहीत. किती संकट आली, काय अडचणी आल्या तर ते फक्त एखादा विनोद सांगतात किंवा एखादा पिजे मारतात आणि आजूबाजूचा आणि स्वतःचा ताण हलका करतात. पण अशाच कुमार सोनीना त्यांच्या षष्ठवधी प्रीत्यर्थनिमित्त त्यांनी जेव्हा नाट्यमहोत्सव आयोजित केला होता, तेव्हा जो ताण आला होता, त्या ताण्याचा पर्यावसन
हृदयविकारासारख्या एका आजारात झालं. म्हणजे अगोदर त्यांनी ज्या लोकांनी त्यांना म्हटलं होतं की आपण असा नाट्य महोत्सव करूया, तसा करूया, जसे दिवस जवळ यायला लागले तसं एकेकाने काढता पाय घेतला, काही सवयी सांगायला लागले. पण कुमार सोनी त्यातून खचून न जाता ते नाट्य महोत्सव यशस्वीपणे पार पाडला. आणि हे सांगताना त्यांचा कोणाबद्दलही आकस नाही आहे, कोणाबद्दल राग नाही आहे ते प्रांजळ निवेदन. उलट असं म्हणतात की कदाचित मला गची बाधा झाली होती माझ्या यशाची, त्यामुळे मला अनुभव आला. असं हे निखळ आत्मनिवेदन कुमारजींचं पानोपानी आहे. बरं, हे पुस्तक म्हणजे जवळजवळ गेल्या 45 वर्षाचा कलाक्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा एक दस्तऐवजच आहे. कुमारच्या पुस्तकामध्ये आपण नाट्यकृती कशा सादर केल्या, काय काय कृत्य योजल्या होत्या, चित्रपट सादर करताना आपण प्रसंग कशा प्रकारे शूट केला, त्याच्या पाठीमागची भावना काय होती, कलाकारांना कसं आपण हाताळलं, असे अनेक अनुभव कुमारजी या पुस्तकात आपल्या मांडतात. जे कलाक्षेत्रात येऊ इच्छितात, काही करू इच्छितात, त्यांच्याकरता हे खरंच हे अनुभवाची शिदोरी आहे. कुमारजी स्वतःच म्हणतात की मी ज्या चुका केल्या त्या चुका येणाऱ्या लोकांना टाळता येतील. त्याचप्रकारे सर्वसामान्य वाचकांनासुद्धा हे पुस्तक वेगळ्या विषयात घेऊन जाईल. म्हणजे जेव्हा आपण चित्रपट, नाटक किंवा मालिका पाहतो तर त्याच्या पाठीमागे किती मेहनत असते, दिग्दर्शक काय विचार करतो, कुठल्या अडचणीत तिला सामोरं जावं लागतं, हे एक वेगळं विश्वास पडद्यामागचं नकळतपणे प्रेक्षकांच्या समोर उभं राहील. बरं, ह्या पुस्तकात कुठेही क्लिष्टता नाही आहे, तंत्राचं अवडंबर नाही आहे. जसे कुमार सोनी साधे, सरळ, निखळ, अगदी पारदर्शक आहे, तसंच हे पुस्तक अगदी पारदर्शक आहे, निखळ आहे, अगदी रंजक पद्धतीने आपल्याला इथे आपल्या विषयात ओढून घेतं. प्रत्येकाच्या संग्रही असं हे पुस्तक आहे. ही शिदोरी प्रत्येकाला नक्कीच उपयोगी पडेल. शिदोरी माझ्या नाट्यचित्र प्रवासाची हे कुमारजींचं पुस्तक प्रत्येकाने आपला संग्रह ठेवा असंच आहे. धन्यवाद. श्वास हा आयुष्य हे सर्वस्व ही वेड्या परी, गजल जे मागेल ते देत जावे लागते. शब्द, भाषा, भाव, प्रतिमा यांची तरलता, सौंदर्य ज्यांच्यापाशी आहे असे गझलकार, गीतकार, कवी सदानंद डबीर आज साहित्याच्या पारावर आलेत. पश्चिम रेल्वेमध्ये मोठ्या अधिकार पदावर ते कार्यरत होते आणि पश्चिम रेल्वेच्या 7 संगीत नाटकांसाठी त्यांनी गीतलेखन केलं, जी नाटकं महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होती. आणि या सांस्कृतिक योगदानासाठी त्यांना पश्चिम रेल्वेच्या विशेष गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अनेक संगीत नाटकं, प्रहसनं, मालिका, चित्रपट, ध्वनिफिती यासाठी सदानंद डबीरांनी गीतलेखन केलं आहे. अनेक साहित्यिक कार्यक्रम, मुशायरांमधून त्यांचा सहभाग असतो. आज त्यांच्या अलूफ या पुस्तकाविषयी बोलण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत. नमस्कार मित्र, मी सदानंद डबीर. मित्र, 1994 ते 2012 या 18 वर्षांच्या काळात माझे 5 कविता संग्रह प्रकाशित झाले. प्रामुख्याने गझलाच होत्या, तरीसुद्धा प्रत्येक संग्रहात थोड्या कविता, थोडी गीतं समाविष्ट केली होती. अपवाद फक्त एका संग्रहाचा, खयाल, जो फक्त गझल संग्रह होता. या 5 संग्रहातून निवडक सदानंद डबीर स्वरूपाचा संग्रह संपादित करावा असा एक विचार होता आणि जानेवारी 15 पासून आम्ही संपादनाचं काम डॉक्टर राम पंडितांनी आणि आम्ही सुरू केलं. ग्रंथालीच्या वाचक दिनी 25 डिसेंबर 2015ला छानदस हा संग्रह प्रकाशित झाला. त्याला संग्रहाचं एक भाग्य असं की माझे मित्र संगीतकार, चित्रकार, गायक, कवी वगैरे वगैरे मिलिंद जोशी यांनी त्या संग्रहाचं मुखपृष्ठ केलं. फार छान मुखपृष्ठ केलं आहे आणि डॉक्टर राम पंडितांसारख्या ज्येष्ठ अभ्यासू व्यक्तीने दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे, अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. छानदसमध्ये 97 गझला, 26 कविता आणि 13 गीतरचना समाविष्ट आहेत. डॉक्टर राम पंडितांच्या प्रस्तावनेतलं एक वाक्य मला नमूद करावंसं वाटतं.
ते म्हणतात प्रत्येक कवीला गीतभान असेलच असे नाही आणि प्रत्येक गीतकाराला तरल काव्यमयता सांभाळता येईलच असं नाही. डबिरांना मात्र गीतातली कविता सांभाळणं चांगलं जमतं आणि त्यामुळेच त्यांची गझलसुद्धा लिरिकल होत जाते. म्हणजे 2 शेर दिलेत ते सांगतो. ही गझल आहे आणि त्या गझलचे 2 शेर मी इथे दिलेत. ही गझल मिलिंद जोशींनी संगीतबद्ध करून आणि गाऊन लोकप्रिय करून ठेवलेली आहे. म्हटलं असं आहे, मी उन्हाचे शब्द केले, मी उन्हाचे शब्द केले, सावल्यांचे सूर केले, मी उन्हाचे शब्द केले, सावल्यांचे सूर केले, गीत माझे गाऊनी मी दुःख माझे दूर केले. पावस आला कोंडले मी कैकदा डोळ्यात माझ्या, पावस आला कोंडले मी कैकदा डोळ्यात माझ्या, हासरा माणूस म्हणून मी मला मशहूर केले, मी उन्हाचे शब्द केले, सावल्यांचे सूर केले. इथे मला एक असं गझलचं एक वैशिष्ट्य किंवा वेगळेपण सांगावंसं वाटतं की त्याच्यात एक रोमॅन्टिसिझम म्हणजे मी स्त्री पुरुष प्रेम किंवा शृंगार या अर्थानेच घेत नाही आहे. माझ्यामध्ये रोमॅन्टिक प्रेम म्हणजे एक प्रकारचं एक स्वप्नाळूपण असं आपण म्हणूया. कसं, आता मी जेव्हा इथे म्हणतो की गीत माझे गाऊनी मी दुःख माझे दूर केले, हे वास्तव नाही. गीत गाऊन दुःख कोणाचं दूर झालेलं आहे अशातला भाग नाही. पण हा जो विश्वास, हा जो मनाचा एक स्वप्नाळू वृत्ती म्हणा, ही मला असं वाटतं की ह्या गझलचा स्थायी भाव आहे. मग त्याच्यामध्ये त्याचे अनुषंगाने अतिशयोक्तीसुद्धा येते. ही गझलची वैशिष्ट्य आहे. मला स्वतःला जाणवलेलं असं एक शैली परिवर्तन म्हणा की आजारपणापूर्वी मी साधारण प्रकारच्या किंवा एक थोडंसं निराशावादी, थोडंसं दुःखाच्या वगैरे अशा दुःख येऊनी मला बिलगले तरे तऱ्हेने वगैरे अशा गझला लिहितो. थोडासा नकारात्मक सूर होता. पण या आजारपणानंतर आणि विशेषतः त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर, मृत्यूला स्पर्श करून आल्यानंतर मला जगण्याचं महत्त्व समजलं आणि मला खूप असोसीने जगावंसं वाटू लागलं. जगणं खूप सुंदर आहे असं मला वाटायला लागलं आणि ते जे माझ्या एक शैली परिवर्तन झालं ते आलूफमध्ये परावर्तित झालं. आलूफमधला एक शेर कोट करतो. एकच तृष्णा, एकच तृष्णा तिला दिलेली वेगवेगळी नावे, एकच तृष्णा तिला दिलेली वेगवेगळी नावे, एका आयुष्याचे गाणे, एका आयुष्याचे गाणे किती तऱ्हांनी गावे. आलूफ या शीर्षकाबद्दल अनेकांना कुतूहल होतं. आलूफ हा इंग्रजी शब्द आहे आणि त्याच अर्थाने तो शीर्षकामध्ये वापरलेला आहे. त्याचं असं की मी माझा जो व्यवसाय होता, मी व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि पश्चिम रेल्वेच्या विभागात पश्चिम रेल्वेमध्ये मी उपनगरीय सेवा, ही अत्यंत धकाधकीची सेवा जी आहे त्या उपनगरी सेवेत महत्त्वाच्या जबाबदारीवर काम केलेलं आहे. त्यावेळा मला लिखाण किंवा आजही, त्यावेळा काय आणि आजही काय, हा आनंदाचा भाग होता. मी कुठल्याच स्पर्धेत नव्हतो किंवा कशासाठी काहीतरी कमवायचं आहे म्हणून त्याचा माझा एक छंद होता, आनंदाचा भाग होता. आणि नोकरीमुळे अजिबात वेळ नसल्यामुळे काय झालं की मी कुठल्याही साहित्य संस्थेशी किंवा साहित्यिक ग्रुपशी निगडीत होऊ शकलो नाही, आलूफ राहिलो. म्हणून मला असं वाटलं, मी आलूफ संघाची सुरुवातच मुळी अशी होते की आलूफ राहिलो तसा, आलूफ राहिलो तसा फारसान ज्ञात मी, आलूफ राहिलो तसा फारसान ज्ञात मी, जगात हिंडलो असा एकटाच गात मी, कुठे न फार थांबलो, कुठे न फार थांबलो जायचे इथूनही, कुठे न फार थांबलो जायचे इथूनही, निरोप घ्यायलाच हे जोडलेत हात मी. अशी आलूफ संग्रहाची सुरुवात होते. या संग्रहाच्या मलपृष्ठावर जी दिलेली गझल आहे ती मी वाचतो आणि मग थांबतो. गझल अशी आहे की पायात मोडले काटे, पायात मोडले काटे हा जन्म तसा अनवाणी, पायात मोडले काटे हा जन्म तसा अनवाणी, तू दिलीस तरीही माझ्या, तू दिलीस तरीही माझ्या अधरांवर शीळ दिवाणी. शेर बघा की बहरून मोगरा येतो, बहरून मोगरा येतो, प्राजक्त शांत दरवळतो, सांगती शब्द हे माझे
कुसुमांची गंध घराणी, पायात मोडले काटे हा जन्म तसा अनवाणी. तळहाती उमटत आहे, तळहाती उमटत आहे, या वयात कुठली रेषा. तळहाती उमटत आहे, या वयात कुठली रेषा. ही उशिराने आलेल्या भाग्याची एक निशाणी, तू दिलीस तरीही माझ्या अधरांवर शीळ दिवाणी. हा माझा आवडता शेर आहे. शोधित मला आलेले हे शब्द कसे नाकारू, शोधित मला आलेले हे शब्द कसे नाकारू. बघ ओंजळ भरली माझी लखलख त्या नक्षत्रांनी. आणि शेवटचं शेर आहे. मी पान उलटतो आहे या माझ्या आयुष्याचे, मी पान उलटतो आहे या माझ्या आयुष्याचे, हर क्षणी सुरू होणारी ही आहे गूढ कहाणी, हर क्षणी सुरू होणारी ही आहे गूढ कहाणी. नमस्कार. संगीतकार, गीतकार, गझलकार, संगीत संयोजक, चित्रकार मिलिंद जोशी आज वाचक म्हणून सहभागी होत आहेत. असंच होतं ना तुलाही हे त्यांचं स्वहस्ताक्षरातलं कविता गझलचं अतिशय देखणं पुस्तक प्रकाशित आहे. साहित्यादी कला आणि संगीत यांचा उत्तम व्यासंग असणारे गझलकार मिलिंद जोशी आज ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर यांच्याविषयी बोलत आहेत. नमस्कार. मी संगीतकार मिलिंद जोशी. कवी श्री सदानंद डबीर यांची माझी पहिली भेट माझे गुरुजी पंडित यशवंत देव यांच्या घरी झाली होती. आणि त्यामुळे मुळातच या कवींची माझी ओळख एक गीतकार या नात्याने झाली होती. कारण की देवसाहेबांनी डबीर साहेबांचं एक गाणं कंपोज केलेलं होतं आणि ते सिटिंग चाललेलं होतं. तर त्यामुळे मला जास्त कुतूहल जागृत झालं. कारण की तोपर्यंत मी अनेक कवींच्या कवितांना चाली लावल्या होत्या. एक कार्यक्रमही करायला लागलो होतो कवितांवरचा. आणि मी संगीतकार म्हणून कामसुद्धा करायला लागलो होतो. माझा बिनधास्त नावाचा सिनेमा आलेला होता तेव्हा. मला डबीर साहेबांचं वैशिष्ट्य हे वाटतं की ते कविता लिहिताना कवितेसारखी लिहितात, गझल लिहिताना गझलसारखी लिहितात आणि गीत लिहिताना गीतासारखं लिहितात. मला असं वाटतं की ही गोष्ट सगळ्या कवींना नाही जमत किंवा कठीण असते किंवा तसं करण्याची, गीत लिहिण्याची सगळ्या कवींना आवडसुद्धा नसते असंही आपण म्हणू शकतो. कारण की कविता म्हणजे एक आत्ममग्न आविष्कार असतो असं एक स्पष्ट मत असलेले अनेक कवी असतात. असो, पण आत्ता डबीर साहेबांबद्दल बोलायचं झालं तर मला एक कवी म्हणून त्यांच्यातली ही गोष्ट फार वैशिष्ट्यपूर्ण वाटते की ते कविता लिहिताना मुक्तछंद लिहिताना मुक्तछंदासारखं लिहितात, छंदबद्ध लिहिताना छंदबद्ध अतिशय उत्तम आणि तरी सहज सरळ भाषेतला लिहितात. गझलचे नियम पाळूनसुद्धा अनेक सुंदर पद्धतीच्या प्रतिमा त्यात त्यांच्या वेगळ्या पद्धतीने येतात आणि गीतसुद्धा ते तेवढ्याच चांगल्या पद्धतीने लिहितात. माझ्यासाठी डबीर साहेबांनी सिनेमासाठी गाणं लिहिलेलं आहे, अल्बमसाठी गाणं लिहिलं आहे. एवढंच नाही तर चालीवरती सुद्धा गाणं लिहिलेलं आहे. अर्थात एक कवी म्हणून त्यांना फारशी मजा आली नसावी चालीवरती गाणं लिहिण्यात असा माझा आपला एक अंदाज आहे. पण लिहिलेलं आहे त्यांनी आणि ते कठीण असतं. तर अशा पद्धतीने एक संगीतकार म्हणून तर मला त्यांच्या कवितेकडे बघता आलंच आहे. पण त्यांचा छांदस नावाचा जो संग्रह आहे किंवा अलूफ नावाचा संग्रह जो आहे, तर ह्या दोन्ही संग्रहांचं मुखपृष्ठ डिझायनिंग मला करता आलं. मी एक चित्रकार असल्यामुळे मला कवितेतलं चित्रसुद्धा चांगलं बघता येतं आणि त्याचा उपयोग मला संगीत करताना सुद्धा होतोच डेफिनेटली. ती चित्रभाषा जी प्रत्येक कवीची कवितेतली असते. तर डबीर साहेबांच्या कवितांमधली चित्रभाषा माझ्या मुखपृष्ठांमधनं तुम्हाला दिसेलच. वाचले नसतील तर संग्रह नक्की वाचा. अलूफ मला खूप आवडलेला संग्रह आहे त्यांचा. आणि हे सगळे प्रकार जरी लिहित असले ना डबीर साहेब आणि आवडीने जरी लिहित असले तरी त्यांची विशेष आवड गझलबद्दल आहे असं लक्षात येईल. कारण की त्यांचा इतका जो साहित्याचा प्रवास आहे, अनेक त्यांचे संग्रह आहेत, त्याच्यातही त्यांनी गझल लिहिल्याचं प्रमाण खूप जास्त आहे हे आपल्याला दिसतं. आणि नुसतं त्यांनी लिहिलीच नाही गझल तर त्याबद्दल भाष्यसुद्धा केलं आहे. गारुड गझलचे नावाचा त्यांचा एक अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक आहे माझ्याकडे ते सुद्धा. नंतर गझलचे म्हणजे मराठी आणि उर्दू गझलचं तुलनात्मक सौंदर्य दृष्टीने त्यांनी अभ्यास त्याच्यात मांडलेला आहे. नंतर आणखीन त्यांचं एक पुस्तक फार महत्त्वाचं वाटतं मला, ते म्हणजे कवी दुष्यंत कुमार यांच्या गझलांचा त्यांनी भावानुवाद केला आहे आणि तोही गझलच्या फॉर्ममध्येच.
तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन वाटतं मला हे. आणि त्याहून पलीकडे जाऊन मला असं वाटतं की कलाकारामध्ये आणि कवीमध्ये, कोणत्याही कलाकारामध्ये एक गोष्ट असायला पाहिजे जी मला असं वाटतं की जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं आहे त्या नियमांना केवळ रूढी म्हणून मान्य न करता त्याबद्दल प्रश्न मनात आला तर न घाबरता तो विचारणं आणि स्वतःच्या पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणं. हे विशेषतः मी परत एकदा गझलबद्दलच बोलतो आहे, कारण की उर्दू गझलचे नियम मराठी गझलमध्ये मराठी भाषेच्या अर्थाने कितपत लागू करायला हवेत. सुरेश भट साहेबांनी जे घालून दिलेले नियम होते त्यामुळे उत्तम पद्धतीने मराठी लोकांना, मराठी कवींना गझल समजली हे खरं आहे. पण त्यानंतर भट साहेबांच्या नंतर जे उत्तम लिहित राहिले त्या कवींमध्ये डबीर साहेबांचं नाव अग्रणी आहे, अग्रक्रमाने घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळेच डबीर साहेबांसारखा कवी जेव्हा असं म्हणतो की या नियमांना परत एकदा आपण तपासून पाहूया, तेव्हा ती गोष्ट मला महत्त्वाची वाटते. आणि मुख्य म्हणजे त्या प्रश्नांबद्दल बोलण्यासाठी त्यांची चर्चेची सुद्धा तयारी असते. तर त्या दृष्टीने मला डबीर साहेबांबद्दल आज बोलायला मिळालं ही खूपच आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. काही चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो. पण डबीर साहेबांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी आणि ग्रंथालीला या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी जगण्याच्या लयीत जेव्हा श्वास गुंफले, शब्द नाचले माझ्या भवती सूर दंगले. शब्दातून व्यक्त होणं असो किंवा कलाविष्कार असो, आज साहित्याच्या पारावर सहभागी झालेले दोन्ही साहित्यिक त्यांनी भरभरून हे जगणं मांडलं आणि आपल्यालाही आनंद दिला. याबद्दल सदानंद डबीर आणि कुमार सोहनी या दोघांचेही मनापासून आभार. आणि सर्जनाच्या वाटेवरचा त्यांचा प्रवास असाच अविरत चालू राहो या आपल्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा. सहभागी वाचक मनोहर सरवणकर आणि मिलिंद जोशी यांचेही आभार. ग्रंथालीच्या फेसबुक पेजवर, वैभव महाराष्ट्राचे यूट्यूब चॅनलवर आपण भेटतोच आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी साहित्याच्या पारावर. नमस्कार.